महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर जे बुद्ध पुत्र भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश करण्याकरिता भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्याकरिता आश्रम करतात, त्या सर्व श्रमणांना, बुद्धपुत्रांना, बुद्ध भिक्खूंना मी सर्वप्रथम क्षमा याचना करतो. म्हणते, आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हा सर्वांना क्षमा करावी. या क्षमा याचनेनंतर मी सर्व भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो. ज्यांची देशना आज आपल्याला ऐकायची आहे. सर, आवाज येत नाही मला कोणाचा. हा मध्ये आवाज येतो. माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही, तिकडेच तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे बघा. काही प्रॉब्लेम मी प्रवासात आहे, पण पोस्ट केलेला आहे, भाऊ पोहोच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. मला आवाज येत नाही अशोकचा. हा काही प्रॉब्लेम झाला. असं भाऊ बाहेर आहे, कनेक्शन कट झालेलं आहे. तुमचाही व्हॉइस मध्ये मध्ये ब्रेक होत आहे. तुमचा व्हॉइस पण ब्रेक होत आहे ना. नाशिककडे होतो, नाशिक चालू. अशोक भाऊंचं कनेक्शन जॉईन झाले. ओकाच अहं भन्ते ती शरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचा मे अनुग्रहं तत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकाच अहं भन्ते ती शरणेन सद्दिं
पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते तत्यंपि ओकास अहं भन्ते शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ आमभन्ते। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि यम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि यम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणशरणागमनं सम्पूर्णम् आमभन्ते। पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि दाना वैरमणि सिक्खापदं समादियामि अतिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि सावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि
सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमध्यपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 तिसरणेन सद्दिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम्। आमन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्म तर मला कोणाचाच आवाज येत नाहीये. हॅलो. आवाज कोणाचाच येत नाही. हा बनते. हा मला माझा आता आवाज रेंज येतोय? मिळालेली आहे. हा माझा आवाज येतो बनते. येत आहे सर. हा बनते. मी ऍक्च्युली बाहेर होतो, आता मी नाशिककडे पोहोचतो आहे. प्रवासात थोडेसे मला रेंजला इश्यू येतोय, पण मी एका ठिकाणी थांबलेलो आहे जिथे रेंज आहे तिथे. आणि अशोक भाऊ पण अशोक भाऊंचा आवाज येत नाहीये. देशनेला सुरुवात बनतेजी, माझा आवाज येतो का? हो भाऊ, आवाज येतो, तुमचा येतो. मी अमरावतीला आहे. इथे थोडासा प्रॉब्लेम दिसतो. मध्ये 2 वेळा ते म्हणजे लिंक बंद पडली होती. भंतेजींना याचना करतो
की आपण प्रवचनाला सुरुवात करावी. जया कोण आहेत? जया, तो व्हिडिओ ऑफ करा तुमचा. हा, इतर सर्व सदस्यांनी कृपया आपले व्हिडिओ बंद ठेवावेत, ही नम्र विनंती आहे. कोणाचं आहे जया म्हणून? कोण आहेत ते जया नावाने? व्हिडिओ बंद करा. सर्व प्रकारच्या आश्रमातून विमुक्त असणारे, सर्व प्रकारच्या उत्तम गुणांची खाण असणारे, सर्व प्रकारच्या महान बलांनी युक्त असे महान वीर, करुणेचा महासागर भगवान सम्यक संबुद्ध, शील समाधी प्रज्ञा या महान सिद्धांतांवर अधिष्ठित असलेला भगवान सम्यक संबुद्धांचा सद्धम्म, भगवान सम्यक संबुद्धांच्या सद्धम्माचे स्वयं अनुसरण करून भगवंतांनी आदेश दिल्याप्रमाणे लोकांवर अनुकंपा करून लोकांना हा धम्म सांगणारा भगवंतांचा आर्य श्रावक संघ, या तीन महान रत्नांना श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या धम्मक्रांतीमुळे भारतवर्षातील कोट्यावधी लोक स्वच्छंदीपणे श्वास घेत आहेत, थाटामाटाचे दिणे जगत आहेत, त्यांच्या असीम अनुकंपेतून त्रिरत्नांचा हा पवित्र संस्कार भारतवर्षात पुनरुज्जीवित झाला, तो आपणाला लाभला. त्या बोधिसत्व गुणोपेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून तुम्ही सर्व उपस्थित जन, तुम्हा सर्वांच्या प्रती, विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती, संपूर्ण चक्रवालातील सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल कामना. आपण पाहत आहोत जगाच्या पाठीवर बुद्ध काळात आणि तथागतांचे समकालीन असलेले जे सांप्रदायिक आहेत, ज्या विचारधारा बुद्धाच्या काळात होत्या, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर ज्या विचारधारा इथे अस्तित्वात होत्या, आज वर्तमानात जे मत, ज्या विचारधारा विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, तुलना म्हणून नव्हे, कारण बौद्ध धम्माची, बुद्धाच्या सिद्धांताची उंची एवढी प्रचंड आहे की तत्सम कोण्याही धर्मसंस्थापकाचे मत नाही. कोणीही धर्मसंस्थापक मनुष्यमात्रांना त्यांच्या उद्धारासाठी
पूर्णतः आश्वासक ठरलेले नाही. बुद्धाचे जे मत आहे, जे सिद्धांत बुद्धांनी मांडले, त्याखेरीज अन्य कोणतेही मत परिपूर्ण एखाद्या मनुष्याला त्याच्या उत्थानासाठी, एखाद्या मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाच्या विकासासाठी, परिपूर्ण सुख आणि मनुष्यत्वाचे हे जे श्रेष्ठत्व आहे, श्रेष्ठत्वाचे हे जीवन जगता यावे यासाठी पूर्ण अधिकार देत नाही. तथागतांच्या मताखेरीज अन्य कोणतेही मत मनुष्याला या संबंधी परिपूर्ण आधार देणारे नाहीत, अधिकार देणारे नाहीत, आश्वासक ठरलेले नाही. याची मीमांसा तथागतांच्या काळातीलही काही दार्शनिकांनी केली. तथागतांच्या परिनिर्वाणानंतरही याची मीमांसा करण्यात आली आणि आज वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा याबद्दल जाणकारांचे हे मत आहे, जे आपण विश्लेषणात्मक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापूर्वी आपण पाहिले तथागतांचा हा सिद्धांत जो पूर्णपणे आधारित आहे किंवा मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचे दर्शन देणारा आहे, तो सिद्धांत म्हणजे बुद्धाच्या मतामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरलेला, ज्या संबंधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, प्रतीत्य समुत्पन्न किंवा कार्यकारण सिद्धांत. भगवंतांच्या काळात जे दार्शनिक होते, जे लोक होते, ज्या लोकांनी आपापली मतं मांडली, त्यापैकी कोणीही कोणताही सांप्रदायिक हे सत्य आहे आणि त्याचा हा आधार आहे याप्रमाणे ठोसपणे आपले मत मांडू शकले नाही. बुद्धांनी मात्र ह्या परिपूर्ण सत्यामध्ये बुद्धांनी जे मत मांडले त्यामध्ये त्या मताला असलेला आधार सुद्धा बुद्धांनी विश्लेषण करून सांगितले. कोणीही कोणत्याही प्रकारे कुणावर आश्रित असता कामा नये. भगवंतांनी जे परिपूर्ण स्वातंत्र्य मनुष्य मात्रांना दिले, त्यामध्ये इथे कोणीही मनुष्य स्वतःच्या मनुष्यत्वाला सिद्ध करू शकतो एवढा अधिकार हा बुद्ध मतामध्ये
कोणत्याही सांप्रदायिकाच्या मतामध्ये दृष्टीस पडणारा नाही. जे मूळ बुद्ध दर्शन आहे, बुद्ध दर्शनाची जी व्याख्या ती आपणाला पाली त्रिपिटकामध्ये पाहता येते. पाली त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक यामध्ये साहित्य रूपाने, दर्शन रूपाने जी प्रामाणिकता आहे ती अन्य कोणत्याही साहित्यामध्ये शोधूनही सापडणार नाही. भगवान बुद्धाची जी अभिसंबोधी आहे, जे बुद्धत्व आहे, बुद्धाची जी प्रज्ञा आहे, पारमिता, उपपारमिता आणि परमत्थ पारमितांच्या रूपात जे लोकोत्तर व्यक्तित्व, दैदिप्यमान व्यक्तित्व बुद्धत्वाचं आहे, हीच खऱ्या अर्थाने बुद्धत्वाच्या अस्तित्वाची जी प्रतिष्ठा आहे आणि बुद्धत्वाच्या अस्तित्वाची असणारी ही प्रतिष्ठा बौद्ध दर्शनाची उत्पत्ती म्हणून आपणाला पाहता येईल. बौद्ध दर्शन आपणाला त्यामध्ये दृष्टीस पडेल. भगवान सम्यक संबुद्धांच्या पूर्वी अन्य कोणतेही दर्शन इथे अस्तित्वात नव्हते. अन्य मताच्या बाबतीत जे अभ्यासक, जे चिंतक आहेत, तथागतांचे जे समकालीन भिक्खू आहेत, त्यांच्या मते या अन्य विचारांच्या इतिहासामध्ये असे दृष्टीस पडते की त्यांच्या मताचा विकास ज्यांनी ते मत मांडले, ज्यांचे ते मत आहे, ज्यांचे ते सिद्धांत आहे, केवळ त्यांच्या स्वतःच्या अवतीभोवती असणाऱ्या आहेत. अन्य धर्म संस्थापकांनी कोणी स्वतःला गुरु मानले, कोणी स्वतःला शास्ता मानले, कोणी स्वतःला ईश्वर मानले, कोणी स्वतःला ईश्वराचे प्रेषित मानले, अथवा त्यांनी स्थापित केलेल्या त्यांच्या संप्रदायामध्ये ते केंद्रस्थानी राहिले. त्यांच्या प्रती निष्ठा असावी, अनुयायांची किंवा मताला धारण करणाऱ्यांची निष्ठा केवळ त्या एका व्यक्तिमत्वाप्रती असावी, अशा प्रकारे
स्वतःला त्यांनी केंद्रित केले, स्वतःवर केंद्रित केले, त्यांचे मत त्यांनी स्वतःवर केंद्रित केले. परंतु तथागतांच्या बाबतीत असं दृष्टीस पडेल की बुद्धांनी आपले स्वतःचे विशिष्ट असे स्थान कधी निर्माण केले नाही. त्या उलट सम्यक संबोधीला प्राप्त केल्यानंतर भगवान सम्यक संबुद्धांनी 45 वर्षेपर्यंत जे बुद्धत्वाचे जीवन जगले ते संपूर्ण सामूहिक स्वरूपात जगले, सर्वांच्या मध्ये समाविष्ट होऊन बुद्धांनी ते जीवन जगलेले आहे. यातूनही जर बुद्धत्व याप्रमाणे सार्वजनीन आहे तर मात्र बुद्धत्वाचे दर्शन सुद्धा हे सार्वजनिक आहे. बुद्धाच्या काळात तथागतांच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा आणि वर्तमानात सुद्धा जे दार्शनिक झाले त्या दार्शनिकांच्या मध्ये अनेक मते, त्यांच्या मताचे विभाजन, त्यांच्या मतामध्ये असलेली भिन्नता ही दृष्टीस पडते. जसे काहींच्या मते हे विश्व अनादि आहे, काहींच्या मध्ये जीव शरीराच्या सहित नष्ट होतो, शरीराच्या सोबत नष्ट होतो. काहींच्या मते ईश्वराला सर्वकष ज्ञान आहे, ईश्वरच सर्वकष ज्ञानी आहे. अर्थात सर्व कर्माची उत्पत्ती ही ईश्वरावर आश्रित आहे. काहींच्या मते मनुष्य मात्रांच्या कर्मावर ईश्वराचा अधिकार नाही. हे सर्व मनुष्य मात्रांना विभाजित करतात. हे सर्व मत मनुष्य मात्रांना विभाजित करतात. मनुष्य मात्रांना गोंधळात टाकणारे हे सर्व मत आहेत. याबाबत भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की इथे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा त्याच्या कर्माचा आधार घेऊन जन्माला आलेला आहे आणि प्रत्येक जण हा स्वतःच्या कर्माचा अधिकारी आहे. प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य
हा इथे स्वतःच्या कर्माचा अधिकारी आहे. एवढे सहज स्वातंत्र्य, एवढे परिपूर्ण स्वातंत्र्य मनुष्य म्हणून मनुष्य मात्रांना बुद्धांनी बहाल केले. सर्व प्राचीन जे दर्शन आहे, ज्यामध्ये वैदिक दर्शन असतील, जैन विचारक असतील, जे भारतीय दर्शन आहे त्यांच्यामध्ये अभ्यासकांनी जी समीक्षा केलेली आहे त्यामध्ये पूर्वी आपण जाणले की प्रमुखतः 4 संप्रदायांचा हा प्रमुख उल्लेख मिळतो. त्यामध्ये सौतांत्रिक, वैभाषिक, विज्ञानवादी आणि माध्यमिक किंवा शून्यवादी यांचा समावेश होतो. जे सौतांत्रिक आणि वैभाषिक आहेत, सर्वास्तिवाद हा त्यांचा आधार होता. जी थेरावादी संस्कृती आहे, जी थेरावादी ज्याला हीनयानी असे म्हटले जाते, त्यांचा तो आधार आहे. आणि शून्यवादी किंवा माध्यमिक हा आधार बौद्ध दर्शनामध्ये महायान संप्रदायाचा आधार ठरलेला आहे. हे जे बुद्ध आणि त्यांच्या शिष्यगणांच्या मध्ये जे अंतर निर्माण झाले, ते अंतर निर्माण होण्यासही ही जी अन्य मते आहेत ही कारणीभूत आहेत. कारण अनादिकालापासून मनुष्याचा एक अरविंद दादा, स्वभाव आपला व्हिडिओ बंद करा. अरविंद दादा, आपला व्हिडिओ बंद करा. मनुष्याचा एक स्वभाव राहिलेला आहे, मनुष्य सत्वाचा एक स्वभाव राहिलेला आहे. जे अधिक आकर्षित करणारे आहे, त्या अधिक आकर्षित करणाऱ्या विषयाकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे मनुष्य हा सहज आकर्षित होतो किंवा त्याला सहजपणे स्वीकार करतो. वरकरणी त्यामध्ये जे काही दृष्टीस पडते ते विषयानुसार असेल, व्यक्तित्वात असेल अथवा वस्तूच्या स्वभावात असेल, ते मात्र दिसून येत नाही. ज्यामध्ये सातत्य आहे ते स्थविरवादी तत्वदर्शन, बुद्ध दर्शनाचे ते मूळ आहे. भगवान बुद्धांच्या समकालीन असणाऱ्या किंवा तथागतांच्या परिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत बुद्ध मताचा प्रचंड विकास झाला.
इसवी सनाच्या 4-5व्या शतकापर्यंत बुद्धघोषाचार्य आणि अन्य जे दार्शनिक आहेत त्यांचे साहित्य जनसामान्यापर्यंत आले आणि बुद्ध मताचा प्रचार आणि प्रसार होण्यात त्यावेळेला प्रचंड भरभराटी आली. त्याचे स्वरूप अतिशय विस्तीर्ण झाले. तथागतांनी जे मत मांडले, तथागतांचे जे मत आहे ज्यामध्ये कर्म हे प्रमुख आहेत. पारमिता, उपपारमिता, परमत्थ पारमिता हा आधार आहे कर्माचा. ज्यामुळे कोणीही मनुष्य आपल्या कर्माला परिपक्व असे स्वरूप प्रदान करू शकतो. हीनयान आणि महायान असे विभक्ती झाल्यानंतर बुद्ध मताचे अनुसरण करणाऱ्या अनुयायांच्या मध्ये बुद्धाच्या उपदेशाला विभाजित केले गेले. साहित्याच्या आधारे आपणाला हे स्पष्टपणे दृष्टीस पडते. जसे थेरावादी हीनयान अनुयायांच्या मध्ये पारमिता ह्या 10 मानल्या जातात. थेरावादी साहित्यामध्ये पारमितांचा उल्लेख होतो 10 पारमिता, 10 पारमिता म्हणून. आणि महायान अनुयायांच्या मध्ये पारमिता केवळ 6 मानल्या जातात. 6 पारमितांचा उल्लेख होतो. जे हीनयान साहित्य आहे त्यामध्ये अनेक बार शून्यता या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. परंतु महायान साहित्यामध्ये शून्यवादाच्या अर्थाचे खंडन करण्यात आलेले आहे. शून्यवादाचे खंडन करण्यात आलेले आहे. दिव्यावदान आणि महावस्तू एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊ. काही पूर्वी देखील मी आपणाला असे सांगितले आहे की हे बुद्ध दर्शन एवढे सहज जाणून घेण्याजोगे नाही, परंतु त्यातून आपल्याला बुद्धाचे तत्व हे किती अर्थपूर्ण आहेत
याचे मात्र निश्चितपणे दर्शन होईल. अनेक गोष्टी यामध्ये अर्थ न कळल्यामुळे किंवा त्याचे परिपूर्ण संदर्भ न कळल्यामुळे थोडेसे क्लिष्ट वाटू लागतील, परंतु त्याचा आधार मात्र, सर्व मताचा आधार मात्र बुद्ध दर्शन हाच आहे. यावेळेला मी आपणाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की बुद्धाच्या मतामध्ये झालेले हे विभाजन बुद्धाच्या अनुयायांच्या मध्ये झालेले असणारे हे जे विभाजन आहे, ज्यामध्ये महायान धर्माची जी उत्पत्ती झाली हे जाणल्यानंतर जे बौद्ध दर्शन आहे हे कसे विखुरले गेले किंवा बौद्ध दर्शनाला सुद्धा कसे वेगळ्या स्वरूपात वळविण्याचे प्रयत्न केले गेले आपल्याला ते दृष्टीस पडेल. महायान धर्माची उत्पत्ती कशी झाली, अनेकांना तर अद्यापही याबद्दल पूर्णपणे ठाऊक नाही की हीनयान आणि महायान याचा शाब्दिक अर्थ काय आहे. हीन याचा अर्थ तुच्छ नव्हे, महायान याचा अर्थ बुद्धाचा संदेश वाहून नेणारे मोठे वाहन. यान म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण व्हेइकल म्हणतो. बुद्धाचा संदेश वाहून नेणारे मोठे वाहन म्हणजे महायान, अर्थात समूहाच्या रूपात संख्येने ते अधिक असणारे आहेत. आणि हीनयानचा अर्थ होतो बुद्धाच्या संदेशाला वाहून नेणारे छोटे वाहन, अर्थात संख्येने ते अल्प आहेत, कमी आहेत. अशोक सम्राटांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अशोक सम्राटांच्या प्रयत्नांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. सर्वांना ठाऊक आहे की अशोक सम्राटांनी दूर दूर पर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता प्रचारक पाठविले, भिक्खू भिक्खुणी पाठविल्या, अनेक स्तूप आणि विशाल विहारे निर्माण केली. अनेक शिलालेख अशोकाच्या काळातील त्यांनी केलेल्या धर्मप्रसाराच्या त्यांच्या ज्या पद्धती होत्या किंवा त्या स्वरूपात त्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याची साक्ष देणारे अनेक शिलालेख आपणाला वर्तमानातही पाहता येतात. बौद्ध अनुयायांच्या मध्ये, बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या मध्ये त्या काळी मूर्तीपूजा नव्हती. एक बुद्धत्वाचे प्रतीक, एक असे रिक्त आसन ठेवले जायचे
किंवा जसे बुद्ध धर्म आणि संघाचे लक्षण, अनुलक्षण किंवा जे गुण ज्यामध्ये कमळ पुष्प असेल, 4 आऱ्याचे, 8 आऱ्यांचे, 24 आऱ्यांचे किंवा 32 आऱ्यांचे चक्र असतील, किंवा चरण चिन्हाचे असे काही संकेत दर्शविणारे जे निर्माण केले असतील, ते बुद्धत्वाचे प्रतीक म्हणून वापरले जायचे. सर्वश्रुत आहे. 82,000 धर्मस्कंदात भगवंतांनी उपदेश केला आणि त्या तथागतांचे समकालीन असणारे जे भिक्षू होते त्यांनी 2,000 धर्मस्कंदात उपदेश केला. असे एकूण 84,000 धर्मस्कंद आहेत बुद्ध वचनाचे. याला आधार म्हणून अशोक सम्राटांनी 84,000 स्तूप निर्माण केले, चैत्य निर्माण केले. कर्मवाद हा जो सिद्धांत बुद्धाच्या तत्वामध्ये पाहावयास मिळतो, जो बुद्ध दर्शनाचा आधार ठरलेला आहे, त्यानुसार त्या काळातही आणि त्यानंतरही आणि वर्तमानातही मूर्तीपूजा म्हणून किंवा कर्मकांड म्हणून न जाणता ज्याला पूजा करणे असे म्हटले जाते किंवा वर्तमानात आपण जे पाहतो, त्या सर्व गोष्टी वरदान देणाऱ्या आहेत असे मात्र कर्मवादाला जाणणारे कोणीही ह्याचा स्वीकार करणार नाहीत. कर्मवादाच्या अनुसार बुद्ध मताचे अनुयायी किंवा बौद्ध दर्शनामध्ये असे दृष्टीस पडते की ही अशा प्रकारची पूजा अर्चा करण्याने बुद्ध काही वरदान देणारे नाही, परंतु एक मार्ग म्हणून शास्त्रामध्ये, बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये मार्ग हा केंद्रस्थानी आहे, प्रमुख आहे. कर्मवाद हा सिद्धांत जर आधार आहे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये, बौद्ध दर्शनामध्ये, तर मात्र कर्माला आपला आधार आणि आश्रय मानणारे बुद्धाचे जे अनुयायी आहेत ते सर्व असे मानतात समाधी भावना करण्याने जे चित्त आहे ते विशुद्ध होणार आहे आणि विशुद्धीचे ज्ञान दर्शन होण्याने जे सुख आहे, जे समाधान आहे, जी शांती आहे, जी परम अवस्था आहे, जी उच्च अवस्था आहे मनुष्यत्वाच्या अवस्थांमध्ये, ती अवस्था प्राप्त होऊ शकेल. बुद्ध दर्शन शास्त्रामध्ये प्रार्थना, प्रसाद,
अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा उल्लेख आढळून येणार नाही. प्रसाद आणि प्रार्थना ह्या किंवा ह्यासम असलेल्या तत्सम असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र अजाणतेपणी न जाणता हानिकारक निरर्थक असलेले कर्म करण्यास प्रेरित करणाऱ्या आहेत. पण बौद्ध दर्शनामध्ये बुद्धाच्या मतामध्ये जो प्रमुख आधार आहे तो आचरण आहे. आचरणाची जी विशुद्धी आहे ती मात्र मनुष्याच्या कर्मावर अधिष्ठित आहे. अन्यथा आपण वैदिक मतामध्ये जे अन्य संप्रदाय वेगवेगळे सांप्रदायिक आले आणि त्यांनी आपापली मते त्या ठिकाणी मांडली. अन्य धर्मशास्त्रामध्ये वर्तमानातही आपणाला दृष्टीस पडतंय कोणी कोणी त्यांच्या अनुयायांना आश्वासन देतात. आपण पाहतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या समान जे काही मत आपणाला अन्य धर्मशास्त्रामध्ये आपणाला दृष्टीस पडतात ते सर्व मनुष्याला गोंधळात टाकणाऱ्या. तुम्ही किच्छ आतपं अख्खा तारू तथागत. मनुष्याला बुद्धांनी उत्साहित केले, मनुष्याला बुद्धांनी आश्वासन तेव्हा दिले, तेव्हा मनुष्याला आश्वासन दिले की जेव्हा एखादा मनुष्य उत्साही असेल कर्म करण्यास. तुम्ही किच्छ आतपं अख्खा तारू तथागत. तुम्हाला कर्म करावयाचे आहेत. जर तुम्ही कर्म करणार नाही तर तथागत सुद्धा तुम्हाला तारून नेणार नाही, तारून नेण्यासाठी येणार नाही. ह्यानुसार बौद्ध दर्शनशास्त्रामध्ये ज्याला प्राप्ती म्हणून आपणाला पाहता येईल किंवा ज्याला सिद्धी म्हणून आपणाला पाहता येईल ती कुणावरही विसंबून राहता कुणालाही प्राप्त होणार नाही. स्वकर्माने स्वतःला ही सिद्धी धारण करता येईल, ही सिद्धता स्वतःमध्ये निर्माण करता येईल. हे प्रमुख मत आहे बौद्ध दर्शनशास्त्रामध्ये, बौद्ध दर्शनामध्ये, बौद्ध धम्माचा आधार आहे. ज्याला मोक्ष म्हणून अन्य मतामध्ये मानले जाते, ज्याला मोक्ष म्हटले जाते, अर्थात अद्यापही कुणीही मोक्षाचा परिपूर्ण वास्तविक जो आधारभूत असलेला अर्थ आहे तो स्पष्ट करू शकले नाही. बुद्ध मतामध्ये त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ही मुक्ती व्यावहारिक जीवनापासून ती आध्यात्मिक मार्गावर परिपूर्णता जी मनुष्याला धारण करता येईल त्यानुसार
सर्व प्रकारच्या बंधनातून ती मुक्ती आहे, अशुद्धीतून ती मुक्ती आहे आणि मुक्तीचा अर्थ हा पूर्णतः स्पष्ट आहे. तथागतांचे समकालीन असणारे जे सांप्रदायिक आहेत त्यापैकी अनेकांनी या मताचा मात्र स्वीकार केलेला आहे. या समान या उदाहरणातून आपल्याला ही पाहता येईल बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये बुद्धाच्या तत्वज्ञानाची जी मांडणी करण्यात आली आहे त्यामध्ये कोणत्याही शब्दाच्या परिणामाने कोणी मनुष्य कधी गोंधळात पडणारा नाही. भगवान बुद्ध ज्या विशुद्धीच्या ज्ञान दर्शनाला प्राप्त करतात ती विशुद्धी आणि ते विशुद्धीचे ज्ञान दर्शन ही कोणाही माणसाला सहजपणे धारण करता येईल एवढे अर्थपूर्ण प्रामाणिक आश्वासन मनुष्य मात्रांना देतात. त्याचा स्वीकार करणारा कोणीही मनुष्य हा त्याच्या फलश्रुतीला प्राप्त होतो. हा बौद्ध सिद्धांताचा आधार आहे. बुद्धाचे मत एवढ्या सहजपणे मनुष्य मात्रांच्या मध्ये विकसित झालेले नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे की ज्या गोष्टी अर्थपूर्ण आहेत त्या निश्चितच क्लेशदायक म्हणून या अर्थाने नव्हे परंतु त्या क्लिष्ट असतात, समजून घेण्यास किंवा आत्मसात करण्यास त्या काहीशा कठीण असतात. परंतु बौद्ध दर्शन शास्त्रानुसार किंवा बुद्धांनी केलेल्या उपदेशाचे वर्णन जर पाहता आले किंवा पाहिले तर त्यामध्ये अत्यंत सहजपणा आपल्याला दिसून येतो. बुद्धाचा मार्ग हा सरळ आहे. बुद्धाचे मत हे सहज आहे, सरळ, सोपे आणि स्वाभाविक. एक गोष्ट मी पूर्वी देखील आपणाला असे सांगत आहे की ह्याचे पूर्ण ज्ञान होणे एवढे सोपे नाही, परंतु मला माझ्या अल्प अनुभवातून बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये किंवा बुद्धाच्या मतामध्ये, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये जे जाणून घेता आले त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. साहित्य म्हणून तो अभ्यास करत असताना किंवा स्वतः त्याची मीमांसा करत असताना त्यावर चिंतन मनन करत असताना बुद्धाचे मत, बुद्धाचे संपूर्ण सिद्धांत या सृष्टीमध्ये नैसर्गिकता जी आहे त्या नैसर्गिकतेला अनुसरून आहेत, नैसर्गिकतेशी संबंधित आहे. मनुष्य या सृष्टीमध्ये जो जिवंत आहे, नैसर्गिक प्रक्रिया त्याचा आधार आहे आणि त्याला अनुसरून बुद्धांनी आपले मत मांडलेले आहे. बुद्धांनी उपदेश केलेला आहे, मार्ग सांगितलेला आहे. बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये या गोष्टी आपल्याला दृष्टीस पडतात. परंतु अगेन्स्ट टू म्हणजे अन्य अतिरिक्त मतामध्ये आपणाला पाहावयास मिळते की नैसर्गिकता हा त्याचा आधार नाही.
नैसर्गिकता हा अन्य कोणत्याही मताचा आधार ठरलेला नाही. बुद्धाचे मत मनुष्य मात्रांच्या मध्ये जसे जसे विकसित होत गेले त्या बुद्धाच्या मताचा विकास होत असताना अनुयायांच्या मध्ये वाढ झाली, त्यांच्यामध्ये भरभराट आली आणि बुद्ध शासनामध्ये हे अशा प्रकारचे परिवर्तन घडले. लौकिक आणि लोकोत्तर यातून महासांघिक निर्माण झाले. अर्थात महायान एक मोठा समूह म्हणून बुद्ध मताच्या अनुयायांच्या मध्ये असलेल्या प्रवाहातून बाहेर पडला. आणि जो बौद्ध संघ आहे तो विभक्त झाला हीनयान आणि महायान यामध्ये. मी अगदी संक्षेपात आपणाला हे यावेळेला सांगेल. वर्तमान काळाचे जर आपण स्थिती पाहतो बौद्ध अनुयायांच्या मध्ये, तर वर्तमान काळात विश्वामध्ये फार मोठ्या संख्येने महायान विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होत असताना आपल्याला दिसतो. माझ्या मते मला जे आकलन करता आले त्यानुसार मी असं म्हणेल की या महायान संप्रदायावर ईश्वरवादी परंपरेचा एक प्रकारे प्रभाव झालेला आहे किंवा तो दृष्टीस पडतो. पूर्वी म्हटल्याप्रमाणे जे सहज आणि सोपे आहे असे जेव्हा मनुष्याला वाटू लागते तेव्हा मनुष्य त्याकडे अधिक संख्येने सहजपणे आकर्षित होत असतात. आपण दर्शनशास्त्रानुसार हे पाहण्याचा जो प्रयत्न करत आहोत, अन्य यापुढे मी आपल्याला सांगेल जेव्हा जेव्हा इथे आपल्याला संधी मिळेल त्या वेळेला बौद्ध दर्शनामध्ये जे विद्वानांनी त्यांचे मत मांडलेले आहे, जे अत्यंत प्रभावशाली ठरलेले आहे, ते एक एक करता बौद्ध दर्शनाचा विकास कसा होत गेला आणि त्यामध्ये प्रमुख ठरलेले जे दार्शनिक तथागतांच्या नंतरचे जे आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मताबद्दल बौद्ध दर्शनाच्या संबंधी जाणून घेण्याचा आपण यापुढे प्रयत्न करणार आहोत. यावेळेला पुनश्च एकदा मी आपल्याला स्मरण करून देतो, जे काही विषय आपण या स्वरूपामध्ये ऐकत असतो ते आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करतात, आपल्यामध्ये त्यातून जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्या प्रेरणावत त्या जिज्ञासेच्या सहाय्याने आपण त्याचा अर्थ अधिकाधिक जाणून घेण्याचा स्वयं प्रयत्न करावा, स्वतः सुद्धा त्यासाठी परिश्रम करावेत. म्हणजे जर कधी काही एखाद्या कोणत्याही गोष्टीच्या कारणाने शब्दाच्या कारणाने गोंधळ निर्माण झाला असेल तर त्याची उकल होऊ शकेल. अन्यथा जे विज्ञजन आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांच्याशी चर्चा करून देखील आपल्याला त्याची उकल करता येईल. यावेळेला योग्य वेळ जाणून आपण हे जे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बुद्धाचा धम्म हा मनुष्य आणि मनुष्याच्या मनाच्या विकासासंदर्भात मनुष्याला दिशा निर्देश करणारा आहे. बुद्धांनी जे काही भाष्य केले ते संपूर्ण सुभाषित आहे. या सुभाषित सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने पुण्यप्रतापाने आपापल्या कुशल आचरण विचार व्यवहार बलाच्या साहाय्याने तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती
सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती त्रिरत्नानुभावे मंगल भावना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल. साधु साधु साधु. सर्वरोगा विनिमुक्तो सर्वसंतापवर्जितो सर्ववीरमतिक्रान्तो निर्भूतो सतुमङ्गलं सर्वविद्यो विवर्धन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय यांची धम्मदेशना आपण सर्वांनी आता ग्रहण केलेली आहे. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन वंदनीय भिक्खू विनय बोधी हे आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अत्यंत समर्पक, अत्यंत प्रभावी व अत्यंत सुंदर अशी आपल्याला देशना दिलेली आहे. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आणि आजच्या या व्याख्यानास उपस्थित असलेल्या जवळपास 120 उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने मी पंचांग प्रणाम करून दोन्ही हात जोडून विनम्रतापूर्वक वंदनीय बनते विनय बोधी यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर मी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया मंगल कामना व मंगलमयती घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. खूप अवघड आहे ते. त्यांचे मनापासून ऋण मानतो. आपण त्या चांगल्या विषयाला समजावण्याचा आम्हाला प्रयत्न करीत आहोत. त्यांच्या आयुष्याची आणि आरोग्याची आम्हा सर्वांच्या वतीनं मंगल कामना करतो. पृथ्वीच्या पाठीवर ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या प्रती आदरांजली, त्यांच्या परिवाराच्या प्रती मंगल कामना. जे आजारी असतील त्या आजारातून बरे होत म्हणून त्यांच्या प्रती मंगल कामना. आपण स्वतःच्या प्रती मंगल कामना, मित्रांच्या प्रती मंगल कामना आणि शत्रूंच्याही प्रती मंगल कामना, सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मंगल कामना करण्यासाठी आपण हात जोडावे आणि मंगल मैत्री माझ्यासोबत म्हणावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो.
दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भैर बने सब सभी निरामय हो। सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में होवे जन कल्याण। होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे फिर से जाग उठे मुस्कान। जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल हो। सबका मंगल हो। सबका मंगल हो। सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित। न तावता धम्मधरो यावता बहुभासति। योऽपम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति। यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। साधु साधु साधु। मित्रांनो, आज मी मीटिंगच्या कारणास्तव अमरावतीला दौऱ्यावर आहो. काही व्यत्यय आला असेल तर मी आपली क्षमा मागेल आणि
उद्या सोमवार पाली भाषेचा वर्ग आचार्य राजेंद्रजी भालशंकर हे घेणार आहेत आणि आपण सर्वांनी त्या वर्गासाठी जॉईन करावं, बाकीच्यांना पण सांगावं अशी दोन्ही हात जोडून याचना करतो. काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना सांगतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील. आदरणीय पाठारे सर. धन्यवाद हो. वंदनीय भिक्खू विनयबोधी प्रिय यांचे आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. बनतेंचे ऋण देखील व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित तमाम उपासक उपासिका बंधू भगिनी यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊंच्या परवानगीने आपले आजचे हे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो. उद्या सायंकाळी 7:30 वाजता आचार्य भालशंकर सर यांच्या पाली भाषा प्रशिक्षण वर्गाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात असे आपणास विनम्रपणे आवाहन करतो. पुनश्च एकदा नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. सर्वांस मनापासून धन्यवाद. गुड नाईट.